नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी ज्वारीचा फ्राईड राईस बनवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तसंच ही रेसिपी चवीला खूप छान पण लागते आणि झटपट अशी बनते। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। त्यासाठी इथे मी 1 कप ज्वारी घेतलेली आहे। ही ज्वारी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि 7 ते 8 तास भिजत घालून ठेवायची आहे। तर इथे मी ही रात्रभर भिजत घालून ठेवली होती। तर आता इथे मी एका कुकरमध्ये काढून घेतली आणि यामध्ये 2 इंच वरती पाणी राहील इतपत घालायचं आहे। तसंच आता यामध्ये मी 1 इनोची पुडी घालते। तुम्ही बेकिंग सोडासुद्धा घालू शकतात, 1 टीस्पून घालू शकतात। आता हे मिक्स करून मी याच्या 9 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे ही ज्वारी चांगली शिजली जाते। तर इथे 9 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर मी थंड व्हायला ठेवते। तोपर्यंत इथे एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घातली आहे। तसंच 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। 3 ते 4 मी इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। तसंच 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग घातले आहे। नंतर 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे। थोडासा लसूण जास्त घातला तर चव खूप छान येते। तसंच यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये भाज्या घालायच्या आहे। तर मी यामध्ये 1 गाजर असं लांब कापून घातलं आहे, थोडंसं फ्लॉवर घातलं आहे। नंतर इथे 5 ते 6 तोंडली मी अशा प्रकारे लांब कापून घातली आहे आणि यामध्ये 3 टेबलस्पून वाटाणा घातला आहे। तर वाटाणा इथे मी ओला वाटाणा घातला आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला परतून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनटं परतवायला लागतात। भाज्या चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा मी इथे नंतर घातला, कारण आधी घातला असता तर तो एकदम मऊ होऊन जातो। आता कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर यामध्ये 1 टीस्पून हळद घालायची आहे, 1 टीस्पून गरम मसाला, तसंच चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर पुन्हा 2 मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातल्या भाज्या चांगल्या शिजून जातील। आता इथे तुम्ही बघू शकतात ही ज्वारी मस्तपैकी शिजली आहे, बोटाने सहजतेने ती दाबली जाते। तर आता ही शिजलेली ज्वारी यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। ही ज्वारी जेव्हा दाताखाली येते ना, तेव्हा खूप एकदम छान चव लागते ज्वारीची। तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं। तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा घालू शकतात। तर आता हे पुन्हा एकदा मी 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घेते। आता तुम्ही बघू शकतात इथे हा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे ज्वारीचा। यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घातली आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी खरोखर नक्की करून बघा, खूप छान लागते आणि ही रेसिपी तर एकदम पौष्टिक पण आहे आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करा। तसंच ज्वारीचे खूप बेनिफिट्स आहे खाल्ल्याचे। तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।